नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता आपण 19 जुलै 2026 रोजी मध्य दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। काल 18 जुलै 2026 रोजी दुपारनंतर पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या प्रदेशामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला होता। त्याचप्रमाणे आज रोजी सुद्धा 19 जुलै बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे, कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो। या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आपल्याला बाष्पयुक्त वाऱ्याची जी गती आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर 19 जुलै 2026 रोजी। या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागाकडून। या ठिकाणी आपण रडारवरती बघू शकत असाल, मुंबई आहे, माथेरान आहे, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल मित्रांनो, कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा आहे, कराड आहे, वडूज आहे, त्यानंतर निप्पाणी आहे, बारामती 2, इंदापूर, भोर, पुणे, चाकण, लोणावळा, माथेरान, त्यानंतर जुन्नर, अकोले, घोटी, जव्हार, नाशिक, पेठ या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण साक्री आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, त्यानंतर चांदवड आहे, मालेगाव, सतना, निप्पाड, त्यानंतर धुळे आहे, हिद्रूद आहे, चिमटाणे आहे, त्यानंतर अंबळनेर, परोळा, एरंडोल, चोपडा, जळगाव, यावल, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, अंबळनेर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे मालेगाव आहे, पिंपरखेड आहे, त्यानंतर देवळी आहे, वैजापूर आहे, गंगापूर आहे, श्रीरामपूर आहे, त्यानंतर इकडं राहुरी, लोणी, कोपरगाव, गोदेगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, भागूर, पाथर्डी, त्यानंतर शिरूर, कसार आहे, कडा आहे या प्रदेशामध्ये आपल्याला अतिमुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो आपण, संगमनेर आहे, त्यानंतर अकोले आहे, त्यानंतर जुन्नर आहे, मंचर आहे, केडगाव, दौंड, त्यानंतर इकडं बारामती, इंदापूर, त्यानंतर फलटण, इंदापूर, अकलूज, मासवड, पंढरपूर, सांगोले, मंगलवेढा, मोहोळ, त्यानंतर सोलापूर आहे, त्यानंतर अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, लोहारा, नलदुर्ग हा जो संपूर्ण प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बार्शी आहे, भूम आहे, लोणी घाट आहे, कळंब आहे, कैज आहे, तेर आहे, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, औसा, लातूर, आंबेजोगाई, परळी, वैजनाथ, वडवानी हा जो संपूर्ण प्रदेश आहे मित्रांनो, बीडच्या लगतचा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बीड आहे, शिरूर, कसार आहे, गेवराई आहे, अंबड आहे, परतूर आहे, त्यानंतर मंठा, शेलू, पाथरी, परभणी, जिंतूर, गंगाखेड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, भोकरदन, त्यानंतर इकडं शेवगाव आहे, पाचोर आहे, त्यानंतर फुलंब्री, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा प्रदेश या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। या अंदाजामध्ये आपण कोणतीही चूक करणार नाही आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी हा जो संपूर्ण प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर झाला, जालना झाला, त्यानंतर अंबड आहे, परतूर आहे, रामपुरी आहे, त्यानंतर माजलगाव, शेलू, मंठा, पाथरी, परभणी, जिंतूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे पूर्णा आहे, बसमत आहे, नांदेड आहे, कंधार आहे, मुदखेड आहे, मुखेड आहे, नायगाव, पेठउमरी, भोकर, भैसा, धर्माबाद, त्यानंतर हिमायतनगर, किनवट या संपूर्ण अर्धापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये काही भागामध्येच आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा की नांदेड जिल्ह्यामध्ये
संपूर्णपणे आपल्याला पाऊस बघायला मिळणार नाही, तर काही काही ठिकाणामध्येच काही तालुक्यामध्येच आपल्याला पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये डिग्रस, दारवा, नेर, पुसद, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड, त्यानंतर इकडं मंगरुळपीर आहे, मानोरा आहे, वाशिम आहे, मालेगाव, रिसोड, वाशिम या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं खामगाव, बाळापूर, अकोला, नांदुरा, जानेफळ, मेहकर, चिखली, बुलढाणा, मोताळा, मलकापूर, त्यानंतर जळगाव, जामोद, त्यानंतर तेलारा, अकोला या संपूर्ण वाशिम आणि अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडं अचलपूर आहे, चिखलदरा, परतवाडा, अमरावती, मूर्तिजापूर, दर्यापूर, त्यानंतर मोजरी, मुर्शी, आष्टी, वरुड, आर्वी, चांदूर, आर्वी, काटोल, कोंडाली, वर्धा, पुलगाव, सावनेर, धवलपूर, त्यानंतर नागपूर, रामटेक, उमरेड, मौंडा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, साकोली आहे, अर्जुनी मोरगाव आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं चिमूर आहे, चंद्रपूर आहे, कोळासा आहे, चमरोशी, गडचिरोली, त्यानंतर धानोरा, कोरची, त्यानंतर वाराशिवनी, गोंदिया या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज काल दुपारप्रमाणेच आपल्याला आज सुद्धा बघायला